सो ह्या एक बॉटल नाही आहे, 4 बॉटलसाठी आम्ही अलिबागला गेलो होतो आणि मी नेहमीप्रमाणे ते व्लॉग करायला विसरलेली आहे, कारण अजूनपर्यंत मला अशी सवय झाली नाही आहे व्लॉगिंग करायची. एनिवेज, तर आता मी घरी जाऊन माझ्या मोठ्या पेंटिंगला वॉर्निश करणार आहे प्रॉपर. सो घरी जाऊनच भेटूयात. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि माझी सगळ्यात मोठी पेंटिंग, माझी ड्रीम पेंटिंग कंप्लीट झालेली आहे. आता फक्त एक गोष्ट राहिली आहे, जी की वॉर्निश करायला. सो मी पटापट त्याला वॉर्निश करणार आहे. ती प्रोसेससुद्धा तुम्ही बघून घ्या. आणि मला थोडासा रील कॉन्टेंट पण बनवायचं आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. तुम्हाला फर्स्ट मी दाखवते आहे माझी biggest painting I ever made in my life. It's my dream painting. कारण एवढी मोठी पेंटिंग करायची माझी खूप आधीपासून इच्छा होती आणि ती प्रथमच्या वतीने माझी पूर्ण झालेली आहे. सो लेट मी शो यू गाईज. गाईज, माझ्या एका बिगेस्ट पेंटिंगची साईज तुम्ही जर बघत असाल तर लिटरली ती माझ्या हातामध्ये सुद्धा येत नाही. एक मिनिट. ही माझ्या हाईटपेक्षा सुद्धा मोठी आहे आणि खूप हेवी आहे. तुम्ही बघू शकता. लेट मी शो यू. ओके, सो गाईज, आता पेंटिंग तर कंप्लीट झालेली आहे आणि आम्ही त्याला अनस्टिच करत आहोत. सो कारण हा पूर्ण कॅनव्हास आपण विथ फ्रेम तर डिलिव्हर नाही करू शकत एवढ्या लांब. सो आम्ही त्याला अनस्टिच करत आहोत, जेणेकरून तो अनस्टिच प्रॉपरली पार्सल होईल.
मीटरचा आम्ही त्याला अनस्टिच केला आहे आणि हा ऑलरेडी अनस्टिचच आहे, जो की आता माझ्या भावापर्यंत पोचल्यावरती तो स्वतः पूर्ण स्टिच करेल, कारण एवढी मोठी बोर्ड आपण त्याला डिलिव्हर करू शकत नाही. सो ओके गाईज, आता तुम्ही बघू शकता हालतीवरून की पूर्ण कॅनव्हास आमचा अनस्टिच करून झालेला आहे. आता त्याला मी उद्या प्रॉपरली डिलिव्हर करणार. सो तुम्हाला माझे व्लॉग्स जर आवडत असतील, ही आर्ट जर्नीमध्ये मला सपोर्ट प्लीज करा. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटत आहेत. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू, काहीतरी नवीन घेऊन येणार मी व्हिडिओ. सो स्टे ट्यून फॉर दॅट. बाय बाय गाईज.